12व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोलापुरात विणकर, कारागीर आणि उद्योजकांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। हातमाग परंपरेचा गौरव आणि विणकरांचा सन्मान यावेळी करण्यात आला। भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाअंतर्गत विकास आयुक्त मुंबई आणि बुनकर सेवा केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 12वा राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंडाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले। यावेळी हातमाग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विणकरांचा सन्मान करण्यात आला। हातमाग उद्योगाचा इतिहास, आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठेतील संधी तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली। कार्यक्रमास कुरोहीन शेट्टी ज्ञाती संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सिद्धेश्वर बुगाडे, वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक विजयकुमार साळे, विनय दोते आणि यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांची प्रमुख उपस्थिती होती। महापौर विनायक कोंडाल यांनी सोलापूरची हातमाग परंपरा जपण्यासाठी महानगरपालिका सकारात्मक सहकार्य करणार असल्याचे सांगितले। आमदार देवेंद्र कोठे यांनी विणकरांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून हातमाग उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले। कार्यक्रमास विणकर, महिला कारागीर, उद्योजक, सहकारी संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।